नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे ईश्वरी म्हणत असते की आई बाबा म्हणजे तुम्ही माझ्या लग्नाचा विचार केलाय, पण मी कधीच राकेशजींकडे त्या नजरेने बघितलेलं नाही आहे. म्हणजे राकेशजी खरंच खूप चांगले आहेत, व्यक्ती म्हणून ते मलासुद्धा आवडतात, पण त्यांच्याबरोबर लग्नाचा विचार मी कधीच केला नव्हता. त्या दृष्टिकोनातून मी कधीच त्यांच्याकडे बघितलं नव्हतं. तेव्हा इथे तिचे बाबा आणि आई आता एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, "एक मिनिट आई, तू इथे ये आणि बस बरं." आणि ती स्वतः उठते आणि आपल्या आईला बसवते आणि मग ती दोघांचे हात आपल्या हातामध्ये पकडते आणि ईश्वरी म्हणत असते, "आई बाबा, कसं आहे ना, म्हणजे लग्न करायचं आहे, पण सध्या तरी मी लग्नाबद्दल विचार अजिबात केला नव्हता. मी आता फक्त माझ्या करिअरचा विचार करत होते. मी माझ्या किचन क्लाउडचा विचार करत होते. किचन क्लाउड कशा पद्धतीने वाढवता येईल याचा विचार करत होते खरंच. म्हणून मी लग्नाचा किंवा राकेशजींबद्दलचा विचार तर मी अजिबात कधीच केला नव्हता." तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की आई बाबा, मला थोडा वेळ हवा आहे. म्हणजे मला स्वतःचं असं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं होतं आणि त्यासाठी मला वेळ हवा होता. मला किचन क्लाउडमध्ये खूप जास्त मेहनत करायची होती. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, "इशू, अगं तुला हवा तेवढा वेळ घे ना. तुझ्याकडून तुझा वेळ कुणीही घेत नाही आहे." तेव्हा इथे तिचे बाबा म्हणतात, "हां इशू बाळा, अगं काही घाई नाही आहे. तुला विचार करायला जितका वेळ हवा आहे ना, तितका वेळ तू घे. आत्तापर्यंत आम्ही तुझ्यावरती कसलीही जबरदस्ती केली आहे का? आत्तासुद्धा तुला लग्नाबद्दलचा एवढा मोठा निर्णय घ्यायचा आहे. तुला विचार करायचा आहे ना, तुला हवा तेवढा विचार कर." तेव्हा ईश्वरी म्हणत असते की "बाबा, खरंच सांगू का आई बाबा, मला तुमच्या दोघांचं म्हणणं पटतंय. तुम्ही हा जो काही निर्णय घेतलाय तो माझ्यासाठी घेतलाय ना?" तेव्हा ती म्हणते की "ठीक आहे, मग तुम्ही दोघांनी घेतलेला निर्णय मला मान्य आहे. तुमची जर इच्छा असेल, तुमचं जर म्हणणं असेल की राकेशजींसारखा मुलगा माझ्या आयुष्यामध्ये आला तर माझं भलं होईल, तर तुम्हाला जे वाटतंय ते योग्यच असेल ना? तुम्ही काहीतरी विचार करूनच राकेशजींची माझ्यासाठी निवड केली असेल, बरोबर की नाही? तुम्हाला जर वाटतंय राकेशजी मला आनंदात ठेवू शकतात, मला खुश ठेवू शकतात, त्यांच्याबरोबर माझं आयुष्य हे सुखाने जाऊ शकतं, असं जर तुम्हाला दोघांना वाटत असेल, तर मला तुमचा निर्णय मान्य आहे. मी या लग्नाला होकार देते." तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, "आई बाबा, तुम्ही माझ्यासाठी काय नाही केले? तुम्ही माझ्यासाठी सगळंच केले. माझे जन्मदाते आई-वडील मला सोडून गेल्यानंतर तुम्ही फक्त मला घरी घेऊन नाही आलात. तुम्ही फक्त मला शिक्षण नाही दिलं. तुम्ही फक्त मला जे हवंय ते सगळं नाही दिलं. तुम्ही मला सगळंच दिलंत. तुम्ही मला जे तुम्ही नमूताईला दिलंत ते तुम्ही सगळं मला दिलं. तुम्ही मला माया दिलीत. तुम्ही मला प्रेम दिलंत. जे काही मला करायचं आहे त्यासाठी मला आझादी दिलीत. कधीच तुम्ही लोकांचा विचार केला नाही. लोकं काय म्हणतील याचा विचार न करता तुम्ही प्रत्येक वेळेला माझा आनंद किती महत्त्वाचा आहे हेच तुम्ही मला दाखवून दिलंत आणि माझ्यासाठी प्रत्येक वेळेला माझ्या निर्णयामध्ये मला होकारच दिलात. मला जे काही करायचं आहे त्याची आझादी दिलीत. बरोबर की नाही? ते सगळं केलंत माझ्यासाठी, जे माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी केलं असतं. म्हणजे शिक्षण पाहण्यापासून ते माझे लाड करण्यापर्यंत कपडे, वह्या, पुस्तकं, इकडे-तिकडे जाण्याची आझादी, आयुष्यामध्ये जे काही करायचं आहे त्याची आझादी, सगळंच तर दिलंत मला. नमूताईला जितकं प्रेम दिलंत त्यापेक्षाही कितीतरी जास्त तुम्ही प्रेम मला दिलंत असं वाटतं. त्यामुळे मग तुमचं म्हणणं मी कसं काय नाकारू शकते? तुम्हाला जर वाटत असेल ना, तर मी राकेशजींबरोबर लग्न करायला तयार आहे." तेव्हा नम्रता म्हणत असते, "इशू, अगं घाई कशाला करतेस? बाबांनी सांगितले ना की वेळ घे म्हणून विचार करायला. वेळ घे ना. घाईघाईने निर्णय घेऊ नकोस." तेव्हा इशू म्हणत असते, "नाही आई, अगं कशाला विचार करायचा? बघ ना ताई, इथे आई बाबा यांनी माझ्या लग्नाचा निर्णय घेतलाय राकेशजींबरोबर. विचार करूनच घेतला असेल ना. मग आता आई बाबांनी घेतलेला निर्णय चुकीचा कसा काय असू शकतो? तो तर बरोबरच असू शकतो. आपले आई-वडील आपल्यासाठी प्रत्येक वेळेला करेक्ट डिसिजनच घेतात. तसा आपल्या आई-वडिलांनी माझ्यासाठी घेतलाय. त्याच्यामुळे विचार करायला वेळसुद्धा घ्यायची गरज नाही आहे मला." म्हणजे आई-वडिलांवरती अविश्वास दाखवणं म्हणजे साक्षात गणूबाप्पावरती अविश्वास दाखवण्यासारखं आहे माझ्यासाठी तरी.
म्हणून माझा तुमच्या दोघांवरती अगदी पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला जर खात्री आहे ना, तर मी हे लग्न करायला तयार आहे. माझा होकार आहे बाबा. असं म्हणाल्यानंतर इथे तिच्या वडिलांना, सुप्रियाला खूपच जास्त आनंद झालेला असतो. ती लगेच आपल्या वडिलांना मिठी मारते. त्यानंतरला आपल्या आईला मिठी मारते. दोघेही आनंदी असतात. एका बाजूला तिने लग्नाला होकार दिलेला असतो आणि दुसऱ्या बाजूला तिचा आपल्या आईवडिलांवरती हा जो काही विश्वास आहे, ते आपल्यासाठी चांगलंच करू शकतात, हा जो काही विश्वास त्यांना ईश्वरीच्या नजरेमध्ये दिसतो, त्यामुळे सुद्धा तिच्या आईवडिलांना आनंदच झालेला असतो. तेव्हा सुप्रिया इथे आनंदी तर असतेच, पण जयू आत्याला खूपच जास्त इथे खुशी झालेली असते. जयू आत्या म्हणते, बघितलं ना, मी सांगितलं होतं ना तुम्हाला की इथे आपली इशू तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही म्हणून. ती होकार देणारच. आता बघा, इशूने होकार दिलाय ना, आता लगेचच इथे राकेशजीसुद्धा लग्नाला होकार देतील. ते तर कधीपासून वाटच बघतायत, असं जयू आत्या म्हणते. आनंदाचा क्षण आहे, मी सगळ्यांचं तोंड गोड करायला साखर घेऊन येते, असं जयू आत्या म्हणून निघून जाते. त्यानंतर इथे आता ईश्वरीच्या आईवडिलांना खूपच जास्त आनंद झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी एकटी शांतपणे झोपलेली असते, पण ती विचार करत असते. तिच्या बाबांनी तिला जेव्हा तो निर्णय सांगितलेला असतो की आम्ही तुझ्यासाठी इथे आता राकेशजींचा विचार करतोय तुझ्या लग्नासाठी, तेव्हा ईश्वरीला राकेशजींनी इंदोरमध्ये असताना त्यांची केलेली मदत आठवते. त्यानंतर मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी तिला मदत केलेली आठवते. तर ह्या सगळ्या गोष्टी तिला आता आठवत असतात आणि ती शांतपणे सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करत असते. तेव्हा इथे नम्रता येते आणि डिरेक्टली ईश्वरीला म्हणते, काय इशू, झोपली नाहीस का अजून? राकेशजींचा विचार करतेस का? तेव्हा इथे ईश्वरी उठून बसते आणि काहीच बोलत नाही. तेव्हा नम्रता म्हणत असते, नाही, राकेशजींबरोबर लग्नाला लगेच होकार दिलास ना म्हणून म्हणते. काय इशू, लगेच बाबांनी विचारल्या कसलाही विचार न करता राकेशजींबरोबर लग्नाला होकार दिलास? मला असं वाटलं होतं की राकेशजी तुला फारसे इतके काही आवडत नसतील, पण तुझा होकार लगेच ऐकून असं वाटतंय की राकेशजी तुला आधीपासूनच आवडत होते की काय, म्हणून तर कुठलाही विचार न करता लगेच लग्नाला होकार दिलास. तरीसुद्धा बाबा म्हणत होते की जर विचार करायचा असेल तर कर म्हणून, पण तू एका मिनिटाचा सुद्धा विचार केला नाहीस आणि लगेच लग्नाला होकार दिलास. मला तर असं वाटतंय की राकेशजी तुला आधीपासूनच आवडत होते आणि बाबांनी विचारल्या तू लगेच होकार दिलास, बरोबर ना? तेव्हा नम्रता म्हणते, खरं खरं सांग येशू, तू या लग्नाला मनापासून होकार दिलायस की आई बाबा म्हणालेत, आईबाबांनी राकेशजींची निवड केली म्हणून त्यांना नाराज करायचं नाही म्हणून होकार दिलायस, ते मला खरं खरं सांग. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता काका आणि सुप्रिया दोघेही खूप आनंदात असतात. सुप्रिया म्हणत असते, काय मग, खुश ना, आणि मन आता हलकं झालंय ना तुमचं? तेव्हा इथे काका म्हणतात, हो ना, आता मला खरंच खूप बरं वाटतंय. इशूजवळ बोलल्यामुळे मला हलकं हलकं वाटतंय. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते की बरोबर बोलल्या होत्या जयूताई की आपली मुलगी इशू आपल्या शब्दाच्या बाहेर काही जाणार नाही. तेव्हा काका म्हणतात, हो ना, म्हणजे आपण फक्त विषय काढला तर आपल्याला आनंद होईल. आपण तिच्यासाठी घेतलेला निर्णय बरोबर आहे म्हणून तिने लगेच एका क्षणाचाही विचार न करता आपल्या म्हणण्याला हो म्हणाली आणि लग्नाला होकार दिला. आपल्या शब्दाबाहेर काही गेली नाही ती. आपला निर्णय तिला खूप जास्त महत्त्वाचा वाटला. बरं चला, आता आपल्या इशूजवळ बोलून झाले. आता लवकरात लवकर पुढच्या कामाला लागायला हवं. आता आपण निश्चिंत झालो. तेव्हा इथे काका म्हणतात, नाही, अजून तरी नाही. अजून राकेशजींजवळ बोलायचं आहे. त्यांच्याबरोबर बोलायला नको का? तेव्हा सुप्रिया म्हणते, हो ना, पण आता त्यांच्याजवळ काय बोलायचं? त्यांच्याबद्दलची जी काही मनामध्ये त्रुटी होती तीसुद्धा आता बाजूला झाली, बरोबर ना? तेव्हा काका म्हणतात, हो, जे काही शंका कुशंका होती ती त्यांच्या इथे वडिलांजवळ म्हणजे त्या काकांजवळ बोलून तीसुद्धा मिटली. त्याच्यामुळे आता त्यांच्याबरोबर इथे लग्नाचा विषय काढूया. ईश्वरीबद्दल त्यांना काय वाटतं ते सुद्धा ऐकून घेऊया. एकदा का त्यांचा होकार आला की पुढच्या लग्नाच्या तयारीला आपण लागू, असं आता काका म्हणत असतात. जोपर्यंत इथे राकेशजींजवळ बोलत नाही तोपर्यंत अजून कुठल्याही गोष्टीला पुढे जायला नको, असं इथे आता काका सुप्रियाला म्हणत असतात. तर प्रेक्षकांनो, इथे आता इशू एका वेगळ्याच विचारात असते.
जणू काही धर्मसंकटात सापडलेली असते. काय करू काय नाही करू असा विचार करत असतानाच नम्रता तिला विचारते की इशू, मला खरं खरं सांग, आई बाबा म्हणाले म्हणून तू फक्त ह्या लग्नाला होकार दिलायस ना? नाहीतर तुला मनापासून ह्या लग्नाला खरंच होकार द्यायचा होता का? तुला खरंच राकेशजींबरोबर तुझं संपूर्ण आयुष्य घालवायला आवडेल? तेव्हा नम्रता इथे तिच्या मनातलं जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते. तिला रियालिटी चेक देण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की ताई, काय हरकत आहे? आई-बाबांनी काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतलाय ना? आणि राकेशजी चांगले आहेत अगं, म्हणजे माणूस म्हणून चांगले आहेत. आपली खूप मदतसुद्धा करतात आणि त्याचबरोबर लोकांसाठी सतत काम करत असतात. लोकांच्या मदतीसाठी धावून जात असतात. स्वतःचा विचार न करता आधी दुसऱ्याचा विचार करतात. बरोबर की नाही? आपण सुद्धा ते बघितले. ते आधी स्वतः आधी दुसऱ्याचा विचार करत असतात. दुसऱ्यांच्या सुखासाठी झटत असतात. दिसायला सुद्धा ठीक आहेत. मग आता अजून काय हवं आहे? तेव्हा इथे नोकरीसुद्धा व्यवस्थित करतात. त्याच्यामुळे माणूस म्हणून चांगले आहेत आणि आपल्या आई-वडिलांना ते पसंत आहेत. तेव्हा नम्रता म्हणते, आई-वडिलांचं ठीक आहे गं, पण तुला ते आवडतात का? तुला त्यांच्याजवळ मनापासून लग्न करायचं आहे का? ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे ना, की आई-बाबांना वाटतंय म्हणून तू आता त्यांच्याबरोबर लग्न करणार आहेस. तूच म्हणालीस ना, की त्यांच्यासाठी तू तसा विचार कधीच केला नव्हतास म्हणून. म्हणून मला असं वाटलं होतं इशू, की तुझ्या मनामध्ये ना दुसरं कुणीतरी आहे. मला असं खरंच वाटलं होतं. पण ती व्यक्ती राकेशजी नाही आहे, हे मात्र नक्की. दुसरी कुणीतरी व्यक्ती आहे, असं सतत मला वाटायचं, की तू त्या व्यक्तीबद्दल विचार करतेस, त्यांच्याबरोबर लग्नासाठी विचार करतेस. तेव्हा इथे तसं तर काहीच झालं नाही. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, ताई, तू कुणाबद्दल बोलतेस गं? तेव्हा इथे नम्रता म्हणते, आता ते मी कसं सांगणार, की तुझ्या मनामध्ये कोण होतं ते? बरोबर की नाही? मला ते माहिती नाही आहे, पण होतं हे मात्र नक्की. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, ताई, तू इथे अर्णव सरांबद्दल बोलतेस का? तेव्हा नम्रता म्हणते, नाही गं, मी अर्णव सरांचं नावसुद्धा घेतलेलं नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही, तू जर अर्णव सरांबद्दल बोलत असशील ना, तर खरंच आमच्या दोघांमध्ये असं काही नाही आहे. आमच्या दोघांमध्ये अजून मैत्रीसुद्धा खास तेवढी काही पुरेशी झालेली नाही आहे. तू बघितलंस ना, आज दिवसभरांमध्ये अर्णव सर माझ्याशी एकदासुद्धा बोललेले नाही आहेत. मी त्यांना फोन केला होता, पण त्यांना माझा राग आला कारण मी त्यांचा फोन उचलला नाही. त्यानंतरला दिवसभरामध्ये त्यांनी एकदासुद्धा मला फोन केलेला नाही आहे. कदाचित त्यांना आता माझी मैत्री इतकी महत्त्वाची वाटत नसेल, पण नंतर पुढे जाऊन कदाचित ती मैत्री त्यांना महत्त्वाची वाटेल. बरोबर की नाही? म्हणजे आमची मैत्री कशी अर्णव सरांच्या मूडवरती असते. त्यांना जर वाटलं की मैत्री आहे, तर आहे. त्यांना जर वाटलं की मैत्री आता नाही आहे, काय इतकं महत्त्व द्यायचं? तर नाही. तू बघितलंस ना, आज दिवसभरांमध्ये एकदासुद्धा त्यांनी मला फोन केलेला नाही आहे आणि आमचं बोलणंसुद्धा झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे अर्णव सरांबद्दल असा विचार करणं म्हणजे हे चुकीचंच आहे. आमच्या दोघांमध्ये तसा काही मेलच नाही आहे. आम्ही दोघेजण एकत्र कसे काय येऊ शकतो? त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये खूप फरक आहे, खूप अंतर आहे. त्यांच्याबरोबर लग्नाचा मी विचारसुद्धा करू शकत नाही. ते कुठे, मी कुठे, असं ईश्वरी आता म्हणत असते. तेव्हा इथे नम्रताला कळत असतं, की ईश्वरीच्या मनामध्ये जर कुणाची जागा असेल, तर ती अर्णवचीच आहे. पण ते तिलाच अजून रिअलाईज झालेलं नाही आहे. ही गोष्ट तिला कळलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे नम्रताला आता ईश्वरीसाठी काहीतरी करायचं असतं. तिला अजिबात ही गोष्ट आवडलेली नसते, की ईश्वरीने आता इथे राकेशजींसाठी होकार दिलेला आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नम्रता लगेच आकाशला फोन करते आणि ती आकाशला सांगते, की इशूने राकेशजींबरोबर लग्नाला होकार दिलाय. तेव्हा आकाश म्हणतो, काय? ईश्वरीने लग्नासाठी होकार दिलाय आणि ते सुद्धा त्या राकेशजींबरोबर? किती शॉकिंग आहे हे. पण ती असं कसं काय करू शकते? तेव्हा नम्रता म्हणते, हो ना, मलासुद्धा खूप मोठा धक्काच बसला. आई-बाबांनी निवड केली, पण तिनेसुद्धा मागचा पुढचा विचार न करता लगेच लग्नाला होकार दिला.
तेव्हा इथे आकाश म्हणतो की दादाला कसं सांगणार आहे मी हे, म्हणजे दादाला कसं सांगू याचाच विचार करतोय. आता या सगळ्यावरती काय बोलायचं ते सुद्धा मला कळत नाही आहे. तेव्हा नम्रता म्हणते, हो ना, मी अर्णव सरांना फोन करून सगळं सांगणार होते, पण असं डिरेक्टली फोन करणं मला बरोबर वाटत नाही. मी कधी फोन केलेला नाही आहे ना, म्हणून तुम्हाला सांगितलं. तेव्हा आकाश म्हणतो, ठीक आहे, मी बोलतो दादाजवळ, त्याला सांगतो. कसं सांगणार आहे माझं मलाच कळत नाही आहे. आणि तो आता फोन ठेवून देतो आणि इथे अर्णव ऑफिससाठी तयार होत असतो. तिथे आकाश आलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो, ऑफिससाठी तयार झाला आहेस का तू? तेव्हा तो म्हणतो, नाही, अजून नाही झालो आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मग इथे काय करतो आहेस? जा, जाऊन तयार हो. तेव्हा आकाश म्हणत असतो की दादा, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, काय सांगायचं आहे तुला? सांग ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो, कसं सांगायचं? मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, कसं सांगायचं म्हणजे काय? सांग जे काही आहे ते. तेव्हा आकाश म्हणतो, दादा, अरे ईश्वरीने त्या राकेशजींबरोबर लग्नाला होकार दिलाय. तेव्हा इथे आता अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ठीक आहे ना मग, तिचं लाईफ आहे, तिचे डिसिजन असणार आहेत, मी काय करू? तेव्हा आकाश म्हणतो, दादा, तुला काहीच वाटत नाही आहे का? तू काहीच रिॲक्ट होणार नाही आहेस का याच्यावरती? तेव्हा तो म्हणतो, मी काय रिॲक्ट होणार आहे? तिच्या आयुष्यामध्ये तिला काय करायचं आहे याचा निर्णय ती घेईल ना. कॉंग्रॅच्युलेशन्स म्हण तिला, तिचं अभिनंदन कर, तिचं लग्न होणार आहे आता, त्याच्यामध्ये मी काय करणार आहे? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, दादा प्लीज, आता तुला काही फरक पडत नाही आहे असं मला दाखवू नकोस. तेव्हा अर्णव म्हणतो, खरंच मला काही फरक पडत नाही आहे. अरे मला का फरक पडायला पाहिजे? हे बघ, आजीला जो डिसिजन घ्यायचा होता तो तिने घेतला. मला फ्रेंडशिप तोडायला सांगितली, मी तोडली. आता तिथे मिस ईश्वरी, तिला जो निर्णय घ्यायचा आहे तो तिला घेऊ दे, तिचं लाईफ आहे ना. आजीला जो निर्णय घ्यायचा आहे तो तिने घेतला. मिस इंदोरला जो निर्णय घ्यायचा आहे तो तिने घेतला. मी कुठे आहे? मी कुठेच नाही आहे, कळलं तुला? त्याच्यामुळे मला काही फरक पडायला नको. तेव्हा आकाश म्हणतो, म्हणजे तू काहीच करणार नाही आहेस का? अर्णव म्हणतो, आता मी काय करायचं आहे? आपण काय करायचं आहे सांग बरं. आपण तिच्या लग्नासाठी हॉल बुक करूया का? हॉल बुक करूया, ठीक आहे. मग ते नाही तर आपण तिच्या लग्नाच्या पत्रिका छापूया. पत्रिका नको छापायला, जाऊ दे. आपण तिच्या लग्नामध्ये आहे ना मेनू डिसाईड करूया. गुलाबजाम ठेवूया, बाकीची मिठाई तर ती स्वतः घेऊन येईल, बरोबर की नाही? ती किचन क्लाउडमध्ये बनवते, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण अरेंज करूया. तेव्हा इथे आकाश म्हणतो, दादा प्लीज, मला कळते आता तुला काय वाटणार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मला काहीच वाटत नाही आहे. हे बघ आकाश, मला काहीच वाटत नाही आहे, तू माझा विचार करू नकोस. हे बघ, तिला तिच्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे ते ती ठरवेल. लहान नाही आहे ती आता, ती चांगली मोठी मुलगी आहे, म्हणून तर तिने लग्नाला होकार दिला आहे ना. तिच्या आयुष्याचं चांगलं भलं बुरं तिला कळतं, त्याच्यामुळे तिला काय करायचं आहे तिचा डिसिजन तिला घेऊ दे, मला त्याने काहीही फरक पडत नाही आहे. तेव्हा इथे अर्णवची आता चिडचिड जास्तीत जास्त वाढत चाललेली असते. तेव्हा आकाश म्हणत असतो, दादा स्वतःला तू सांभाळ, मला कळते आता तुला काय वाटत असेल, पण प्लीज, तुला जर हे सगळं मान्य नाही आहे तर तू एकदा बोलून बघतोस का? तेव्हा अर्णव म्हणतो, आकाश हे बघ, हा विचार आता करणं बंद कर. आणि मी सुद्धा हे विचार करणं कधीच बंद केलं आहे. आता मी सिंदोरला जर त्या राकेशबरोबर लग्न करायचं असेल, तिला असं वाटत असेल की तो एक चांगला मुलगा आहे आणि लगेच लग्नाला होकार दिला आहे, म्हणजे तिच्या मनामध्ये आधीपासूनच हा विचार असेल, बरोबर की नाही? म्हणून तर तिने लगेच लग्नाला होकार दिला आहे, तिचं लग्न ठरलं आहे. त्याच्यामुळे मला आता काहीही देणं घेणं नाही आहे. तिचं लाईफ आहे, तिचा डिसिजन आहे, मला त्याच्याशी काय फरक पडतो? आपण कोण आहोत तिला काही सांगणारे, बरोबर ना? त्याच्यामुळे आजीने जो डिसिजन माझ्यासाठी घेतला आहे तो जर मला योग्य वाटतो आहे, तर तिने तिचा लग्नाचा जो डिसिजन घेतला आहे तो सुद्धा योग्यच असेल. तेव्हा इथे आता अर्णव इथे कुठल्या फेजमधून जातो आहे आकाशला कळत असतं की अर्णवच्या मनाला किती वेदना होत असतील. तेव्हा इथे अर्णव असा विचित्र रिॲक्ट होत असतो. तो म्हणत असतो की ठीक आहे ना, लग्नाचा निर्णय घेतला आहे ना, तर घेतला आहे, घेऊ दे तिला. तर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे ईश्वरी आलेली असते आणि तिचा क्लाउड किचन आता व्यवस्थित चालू आहे, म्हणून ती अर्णवच्या घरी येऊन सगळ्यांना मिठाई देत असते. तेव्हा ती अर्णवला मिठाई देते आणि म्हणते, सर, बिझनेस अगदी व्यवस्थित चालू झाला आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, अरे वा, हो का? मग मलासुद्धा तुला आता खूप जास्त ऑर्डर द्यायची आहे मिठाईची. तेव्हा ती म्हणते, एवढी ऑर्डर द्यायची आहे तुम्हाला? का सर, आता कुठला कार्यक्रम आहे तुमच्या घरामध्ये? तेव्हा अर्णव म्हणतो, तुला माहिती नाही आहे का? अगं मी लग्न करतो आहे ना लावण्याबरोबर,
मी लावण्याबरोबर लग्न करतोय, मग आता लग्नामध्ये मिठाई तर असणारच ना. मग ती मिठाई संपूर्ण तुझ्या क्लाउड किचनमध्ये यायला हवी आहे. कळतंय का तुला? तिथूनच मिठाई माझ्या लग्नाला येणार. तेव्हा इथे हा घे पेढा माझ्याकडून तुझ्यासाठी. तू सुद्धा लग्न करतेस ना राकेशजींबरोबर. मग आता तू सुद्धा लग्न करतेस म्हणून तुझं सुद्धा अभिनंदन. आणि मी सुद्धा लग्न करतोय लावण्याबरोबर. दोघे सुद्धा लग्न करतोय ना. तेव्हा इथे अर्णव हातामध्ये दिलेला ईश्वरीने जो पेढा असतो तो पूर्णपणे कुस्करून खाली फेकून देतो. तर इथे अर्णवसुद्धा लावण्याबरोबर लग्न करतोय हे ऐकल्यानंतर ईश्वरीला सुद्धा खूप मोठा धक्का हा बसलेला असतो.